इथे जस्ट एक असा एक प्रयत्न केलाय की प्रो काय म्हणतात त्याला ऑपरेटर ऑपरेटर आयडेंटिफाय कसे करायचे या पॉइंट ऑफ व्ह्यू जस्ट एक नॉलेज घेतलं, त्याच्यात बघितलं तुझा जर गॅप डाऊन असेल, जर जेव्हा पण मार्केट जिथे क्लोज झालं तो पॉइंट हा, मार्केट ओपन झालं हा पॉइंट हा, ओके, हा गॅप म्हणजे काय झाला, हा गॅप अप ओपन झाला, गॅप अप ओपन झाला 60, इथे 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 68.7 पॉइंट, ओके. नाव आता ऑपरेटर काय करतोय हे समजून घेण्यासाठी जी असं म्हटलं जातं जी क्लोजिंग आहे आपली, ओके, म्हणजे आपली ही जी क्लोजिंग इथे, आय एम सॉरी, इथे बरोबर आहे, ही आपली क्लोजिंग आहे बरोबर, आदल्या दिवशी म्हणजे 25 एप्रिलला 3:15 वाजता जी क्लोजिंग झाली ती झाली इथे, करेक्ट. देन आपल्याला जवळपास 15 मिनिटाच्या लेवलने आपण जर इथे 15 मिनिटाचा कॅन्डल सुरू आहे, ओके, 1 2 3 4, ही जी लेवल आहे ही लेवल जर तो डाऊन करतो, ओके, जेव्हा पण म्हणजे चार्ट ओपन झाला ही लेवल आपण लाईन खेचून घेतो, गॅप अप नंतर जर ही ही लाईन त्याने क्रॉस केली, सेकंड कॅन्डल पण निगेटिव्ह गेली, ओके, याचा अर्थ मार्केट निगेटिव्ह ट्रेंड मध्ये, ओके. 3:15 पर्यंत हे बघितले, 3:15 वाजेपर्यंत तो जवळपास निगेटिव्ह मध्ये 3:15 त्याने खेचलाय. आता आपण या नेक्स्ट सर्कल, ओके, नेक्स्ट सर्कल मध्ये काय आहे, नेक्स्ट सर्कल सेम वे मी इथे यायला पाहिजे, ओके. सो नजर आपण यायला पाहिजे. आता इथे काय झालंय, खाली टाइम 15:15, ओके, त्याचा क्लोजिंग कुठे आला, इथे आला, करेक्ट, इथे आला, इथून त्याने काय केलं, गॅप अप दिला, किती पॉईंटचा दिला, 6 पॉईंटचा गॅप अप दिला, ओके, 6 पॉईंटचा गॅप अप दिला, 9:15ला तो अप होता, त्याच्यानंतर 9:30ला डाऊन होता. आता आपण काय केलं की ओपनिंगची लेवल, क्लोजिंगची लेवल घेतली, क्लोजिंगची लेवल घेतली, त्याच्यावरती ही ग्रीन कलरची लाईन ड्रॉप, म्हणजे ही काय आहे, ही आपली इंडेक्स आहे, म्हणजे आपल्याला माहित इंडिकेशन आहे की आपल्याला माहित पडेल की आता इथे ऑपरेटर ऍक्च्युअली काय करतो. सो त्याने काय केलं, अप मारला, डाऊन मारला, डाऊन मारला, इथे आला, आपल्याला काय करायचंय इथे चौथ्या कॅन्डलला, आपल्याला याच्या नंतरची जी कॅन्डल आहे, जसं आता आपण इथे पण बघतो बरोबर, आपली लाईन आल्यानंतर इथे पण आपण बघतो, काय बघतो की आपल्या लाईनला क्रॉस केल्यानंतर सेकंड कॅन्डल काय जनरेट होते, ही डिसाईड करते काय की मार्केट कुठे मूव्ह होणार, बरोबर. सेम वे इथे जेव्हा त्याने मार्केट इथे तोडलं, बट सेकंड कॅन्डल काय आहे, अपमूव्ह दिला, म्हणजे इथे मार्केट हेल्दी आहे, सो मार्केटचा मूव्ह बघ इथे हेल्दी आहे, ओके. त्याच्यानंतर पुन्हा जर आपण बघितलं, त्याच्यानंतर कोणता दिवस बघितला आपण, पुढचा दिवस बघितला, ओके. आता हा आला, हा आला, आता हा दिवस कोणता आहे, हा इथे सुरू झाला 29 एप्रिल 9:15, इथे क्लोज झाला हा 29 एप्रिल 15:15. आता क्लोज कुठे झालाय, हा खालचा पॉइंट आहे त्याचा, ओके. त्याच्यानंतर काय झालंय, त्याने गॅप अप ओपन केलाय आणि इमिडिएटली त्याने 9:15ला खाली घेतलं, म्हणून वरचा जो पॉइंट आहे तो आपला गॅप अपचा पॉइंट, 70 पॉईंट त्याने रॅली मिळाली. आता आपलं काय झालंय की मार्केटचा जो क्लोजिंग आहे, म्हणजे मार्केटचा ऍक्च्युली आपल्याला क्लोजिंग येते, इथे मी पॉईंट चुकीचा घेतला, ही आपली क्लोजिंग पॉईंट होता, ओके. सो ओ, आता हा आपला काय होता, क्लोजिंग होता 29 एप्रिल 15चा, आणि हा आहे 30 एप्रिल 9:15. आता काय झाली, ही क्लोजिंग पॉईंट आला, हा या क्लोजिंग पॉईंटच्या जवळपास कुठेच नाहीये, करेक्ट. मग इथे हा जर इथे नाहीच आहे तर हा अपवर्ड मूव्ह देणार आहे, हे आपल्याला इथे क्लिअर होतं. इथे त्याने मार्केट अप दिला, प्रत्येक मार्केटचा ट्रेंड वेगवेगळा आहे, ओके. त्याने इथे डाऊन दिला तर हा डाऊन ट्रेंड चालला, इथे अप दिला, इथे अप ट्रेंड चालला. आता इथे त्याने काय केलंय, इथे ऑपरेटरने काय केलंय की इथे आदल्या दिवशीची जी बुकिंग आहे ही इथे त्याची प्रॉफिट बुकिंग,
म्हणजे आता ऑपरेटर म्हटलं जे मी नॉलेज होते त्याच्यावर की म्हटलं होतं की बाबा ऑपरेटरने काय केलंय की इथे त्याने काय केलं एक्झिट करायला सुरुवात केली. म्हणजे कसं आहे जेव्हा आता मार्केटने अप नेलं इथे साईडवे चालवले आणि डाऊन केले बरोबर. तर आता आपल्याला हा इथला पॉईंट इथे कळणारच नाही की ऑपरेटर आता एक्झिट करतोय. ओके. आता सेकंड सेकंड याच्यामध्ये इथे बघितलं तर इथे काय आहे, आता इथे कन्फ्युजन आहे बरोबर. 30 एप्रिलला हा काय केलंय इथे क्लोजिंग केली है ना. 30 एप्रिलला इथे क्लोजिंग केली तर ही त्याची क्लोजिंग आहे आणि ही त्याची ओपनिंग आहे. ओके. आता ओपनिंग झाली त्याच्यानंतर आपली बेसलाईन काय आली. आपली बेसलाईन आली इथे इथे करेक्ट. सो तुझ्या या पॉइंट वरती पण जर आपण बघायला गेलो तर काय दिसतंय. या पॉइंटवर पण बघायला गेलो तर आपल्याला असं दिसतंय की बाबा आपण 93 पॉईंटने गॅपअप मारला इथे रिकव्हरी मारली इथे गॅपअप मारला त्याच्यानंतर तो पॉझिटिव्ह सेन्समध्ये म्हणजे त्याची जी इथे आपण जर बघितलं ना तर त्याची जी ओपनिंग आहे है ना. ओपनिंग आणि क्लोजिंग आता इथे त्याने काय केलं ओपनिंग क्लोजिंग जी लेवल होती ती क्लोजिंग लेवल इथे सोडलीच नाही है ना. सो मग हा इकडनं चाललाय या वेमध्ये म्हणजे आपल्याला कळतंय काय की बाबा पॉझिटिव्ह वेमध्ये बघायला गेलं तर पॉईंट किती आहे. आता हा हा ओपनिंग पॉईंट नाही हा हा गॅप अप आहे. ओके. 11 पॉईंटचा गॅप अप आहे. सो हे एवढं फक्त बदललंय ते त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण अगेन आता आलो 3 तारखेला आपला क्लोजिंग पॉईंट कुठे इथे आहे करेक्ट. आपली ही लाईन जी आहे ही लाईन कुठे आली पाहिजे इथे आली पाहिजे. म्हणजे जर त्याच्या खाली जातो तर तो डाऊन ट्रेंड आणि हाच तो दिवस ज्या दिवशी आपण चुकलो ट्रेडिंग करतो. आता आपल्याला काय करायचंय आता आपण जेव्हा उद्याचा ट्रेडिंग घेऊ तेव्हा आपल्याला काय आहे आपल्याला हे माहिती पडलंय ना आता बरोबर. आपण आता काय करूया आपण करूया ही त्याची लाईन क्लोजिंग लाईन आपण बघूया इथे तो कुठे जातो. ओके. सो हा आपण आता उद्या बघूया हा जर आपली लेवल क्रॉस करतो किंवा जवळच येत नाही तर आपण पॉझिटिव्ह वेला माझ्या मते तरी आपण उद्या पॉझिटिव्ह वेला जायला पाहिजे. सो हे एक आले लक्षामध्ये की ऑपरेटर पॉइंट ऑफ व्ह्यू हा एक पॉइंट आहे ज्याला आपण ज्याची आपण रेडिंग करू शकतो. ओके. लेट्स सी उद्या काय